शिर्डीच्या साई मंदिराचे प्रमुख वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेले आहेत। भक्तांकडून भेटवस्तू घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आरोप केल्यामुळे आता खळबळ उडालेली आहे। त्या संदर्भात साई संस्थांकडे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मागवण्यात आलेला आहे, मात्र ते द्यायला त्यांनी टाळाटाळ केलेली आहे। त्यामुळे मंदिर प्रमुख विष्णू थोरातांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते। कारवाई करण्याच्या मागणीसाठी संजय काळे उद्या शिर्डीपासून अहिल्यानगरकडे पायी जाणार आहेत। जिल्हा न्यायाधीशांची भेट घेऊन तक्रार करणार आहेत। साई मंदिराच्या प्रमुख VIP दर्शनाच्या बदल्यामध्ये भाविकांकडून भेटवस्तू घेतल्याचा आरोप काळेंनी केलेला आहे। कार्यालयामध्ये कुणालाही जाण्यास परवानगी नाही, कुठल्याही भक्ताला जाण्याची परवानगी नाही। त्या ठिकाणी कुणीतरी गेलं आणि कुणीतरी पैसे टाकले किंवा वस्तू टाकली तर ती सीसीटीव्हीचा फुटेज मला द्यावा किंवा न्यायालयीन कामकाजासाठी तो राखीव करून ठेवा। ज्यावेळी मी न्यायालयामध्ये याचिका दाखल करेन त्यावेळेस ती मला मिळावी किंवा माझ्या समक्ष दैव संस्थांच्या तज्ञ अधिकाऱ्यांच्या समक्ष क्लास 1 ऑफिसर समोर ही सीसीटीव्ही मला पाहायला मिळावी आणि त्याचा अहवाल मिळावा। हे भ्रष्टाचाराला धरून आहे, त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। जोपर्यंत कारवाई होत नाही, मला दाखवत नाही, दूध का दूध पाणी का पाणी करत नाही, तोपर्यंत मी माझा लढा चालू ठेवतो।